ही जगातील भारताचं नावलौकिक वाढवणारी जी संस्था आहे इफ्को, ही जगातील 1 नंबरची सहकारी संस्था आहे. त्या संस्थेवरती महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे त्या संस्थेचे संचालकपदी यांची निवड करून घेण्यात आली. असे विवेक कोले यांच्या विरुद्ध आपण लवादाकडे हे प्रकरण चालू असताना काही मुद्दे आम्हाला डॉक्युमेंटच्या मार्फत निदर्शनास आले व ते खूप अशा प्रकारचे सहकाराला काळीमा फासणारे मुद्दे होते की ज्या संस्थेतून ते इफ्कोचं प्रतिनिधित्व करतायत, जो शेतकरी सहकारी संघ कोपरगाव यांच्या प्रतिनिधित्व ते इफ्कोमध्ये करतात आहे RGB या रूपाने, आणि त्याच्यानंतर त्यांची निवड त्यांनी संचालक मंडळात करून घेतली. ज्यावेळेस आम्ही या कागदपत्राची पडताळणी केली की ज्या संस्थेवरती ते संचालक पण नाहीये, त्या मंडळामध्ये निवडून पण आलेले नाहीये ज्या संचालक मंडळामध्ये, अशा प्रकारे त्या संस्थेने यांच्या नावे ठराव पाठवून की जे पूर्णपणे कायद्याला धरून नव्हते, ज्या मल्टीस्टेट ऍक्टमध्ये नमूद आहे की ज्या संस्थेवरती जर प्रतिनिधी पाठवायचा असेल तर तुम्ही एक तर त्या संस्थेचे चेअरमन असणं गरजेचं आहे, त्या संस्थेचे व्हाईस चेअरमन असणं गरजेचं आहे किंवा इलेक्टेड बोर्ड ऑफ डायरेक्टर मधून असणं गरजेचं आहे. यापैकी ते हा मी आपल्याला पुरावा सादर करतोय. 17ची बॉडी आहे, यामध्ये ते कुठेही त्यांचं नाव नाहीये. म्हणजे संगलमतानी शेतकरी संघानी व त्यांनी विवेक कोले यांनी हा खोटा ठराव इफ्कोला पाठवून इफ्कोची खूप मोठी फसवणूक केली आहे की ज्या गोष्टीसाठी ते पात्र नसताना त्यांनी आपली पात्रता दाखवली. इफ्कोला खोटे ठराव पाठवून त्यांनी इफ्कोची दिशाभूल केली. इफ्को ही जगातील शेतकऱ्यांची प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी तळागाळातील ज्या गावागावातल्या सोसायटी आहे याच्यामधून तयार झालेली इफ्को ही जगातील 1 नंबरची संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे आणि तिला खूप मोठा इतिहास आहे. अशा या संस्थेवरती जाण्यासाठी त्यांचा अट्टाहास असताना त्यांनी या खोट्या कागदपत्राच्या आधारे आपलं प्रतिनिधित्व तिथं देण्याचा प्रयत्न केला व ती बाब आता ही निदर्शनास आली की त्यांचं मागचं जे प्रकरण होतं, जे लवादाकडे आमचं कोर्टामध्ये चालू आहे, लवादाकडे हिअरिंग चालू आहे, ते चालू असताना ह्या गंभीर बाबीच्या मुद्द्यास काही कागदपत्र मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असता की त्यांचे हे कागदपत्र मिळाले. त्यानंतर आम्ही 18/2/2026 जी इलेक्शन अथॉरिटी, कॉपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी जी केंद्रीय निबंधक कार्यालयाने स्थापन केलेली आहे, त्यांच्या निदर्शनात आम्ही सक्षम भेटून त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली की ह्या पद्धतीने त्यांची निवड RGB म्हणूनच चुकीची झालेली आहे. संचालक मंडळाची तर निवड तिथं खूप लांबचा विषय आहे की जिथं पात्रतेचे निकष नसतानाही त्यांना पात्र ठरवण्यात आलं. हे आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर सेंट्रल रजिस्टर जे या इफ्कोचे केंद्रीय निबंधक म्हणून त्यांच्या अंडर जी संस्था चालती त्यांच्याही निदर्शनास आणून दिलं, जसे आम्ही पत्र त्यांना दिलं. आणि जी इफ्को जी आहे त्यांचे MD आहे त्यांना पण आम्ही हे अवगत केलेलं आहे की तुम्ही जर याच्यावरती कारवाई केली नाही तर आम्हाला मैदानात उतरून आम्हाला स्वतः, मी इफ्कोचा प्रतिनिधी या नात्याने, इफ्कोमध्ये जे चुकीच्या पद्धतीने कामकाज होतंय त्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाऊन गुन्हा नोंद करायची वेळ जरी आली तरी आम्ही ती करणार आहोत. ही निवड जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये 2 कॅटेगरी असतात. एक 10 लाखाचे सभासद असणाऱ्या संस्था आणि 1 लाखाच्या सभासद असणाऱ्या संस्था. याच्यामधून जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी याच्यावरती निवडले जातात. आता महाराष्ट्राची जर संख्येचा विचार केला आपण तर 45 RGB हे महाराष्ट्रातून निवडलेले गेलेले आहे. त्यातला जर विषय करायचा ठरला ती नगर जिल्ह्यातून 7 RGB गेलेले आहे. नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार मधून मी 1 लाखाच्या संस्थेतून आहेत आणि तेलंगणातून 14 RGB होते आणि गोव्यातून 1 होता. टोटल 60 लोकां या प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं करतात. आता तुमची मागणी काय आहे, म्हणजे तुम्ही यासाठी काय पाठपुरावा करताय आणि काय मागणी आहे? तर यासाठी आम्ही आता लवादाकडे आमची जी मागची जी केस होती ती लवादाकडे आता ट्रॅकवरती, फास्ट ट्रॅकवरती चालू आहे. लवादाचा निर्णय तर त्यावरती लवाद दिलंच, जे आर्बिट्रेशन आपण दाखल केलेलं होतं त्याच्यामध्ये. पण जे कागदपत्रची पूर्तता आम्ही करत होतो त्या पूर्तता करता करता हे गंभीर प्रकरण हे निदर्शनास आल्यामुळे आम्ही आता हे प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय निबंधक कार्यालय, इलेक्शन अथॉरिटी, केंद्रीय निबंधक व इफ्कोचे MD यांना दिलेले आहे 18/2/2026 रोजी. आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे की आम्ही याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून येत्या 10 ते 15 दिवसात आम्ही याच्यावरती निर्णय घेऊ. त्याच्यामुळे आम्ही आता 10 ते 15 दिवसाचा कालावधीचा वाट बघत आहोत. आता 10 दिवस झालेले आहे. अजून 5 दिवसांनी जर त्यांच्याकडून कुठली कारवाई झाली नाही तर मग आम्ही याच्यावरती कारवाई करण्यासाठी कोर्टात धाव घ्यायची वेळ आली तर कोर्टात जाऊ.
हाच विषय घेऊन तुम्ही यापूर्वी कोर्टात गेला होता? नाही, हा विषय कोर्टात गेलेलो नव्हतो. तो जो विषय होता कोर्टात गेलेलो, त्यांनी इफ्कोला असं सांगितलं होतं की आम्ही ड्युएल मेंबरशिप नाही आहोत आमच्याकडे. आम्ही ज्यावेळेस त्यांनी निवडणुकीला अर्ज भरलेला होता त्यावेळेस आम्ही त्याच वेळेस जी टाइमलाईन होती ऑब्जेक्शनची, त्यावेळेस आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला निदर्शनास आणून दिलेले होते की त्यांच्याकडे ड्युएल मेंबरशिप आहे. ड्युएल मेंबरशिप असताना इफ्कोच्या बायलॉजमध्ये व केंद्रीय जो मल्टीस्टेटचा ऍक्ट आहे त्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे, ज्या संस्था कॉन्फ्लिक्ट ऑफ बिझनेसमध्ये आहे, म्हणजे दोन स्पर्धक कंपन्यांचे तुम्ही सभासद होऊ शकत नाही, तर त्यांच्याकडे दोन्ही कंपन्यांचे सभासद होते, इफ्को आणि क्रिफ्कोचे. त्यानंतर इफ्कोच्या बायलॉजमध्ये क्लिअरली मेन्शन होतं की तुम्ही दोन्हीकडे जनरल बॉडी रिप्रेझेंट करू शकत नाही. तर त्यांचे वडील हे त्या शेतकी संघातून क्रिफ्कोला जनरल बॉडीला रिप्रेझेंट करत होते आणि हे इफ्कोला यांनी असं दाखवलं होतं की मी इकडं इफ्कोला प्रतिनिधित्व करत आहोत. ह्या दोन बाबींवरती आम्ही कोर्टात गेलेलो होतो आणि त्याच्यात असं होतं की इफ्कोनी 2011 साली जी 38वी एजीएम झाली त्यांची अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग, त्यामध्ये ठराव पारित केलेला होता की ज्यांच्याकडे पण ड्युएल मेंबरशिप आहे त्या त्यांनी तात्काळ सोडण्यात याव्या. हा अजेंडा नंबर 8 वरती जो ठराव मंजूर करून पारित करण्यात आला आणि त्यावेळेचे क्रिप्कोचे तत्कालीन चेअरमन होते बागचीबाई पटेल, त्यांनी इफ्कोचे शेअर सोडून दिले. म्हणजे ही एवढी मोठी निदर्शनात बाबा, त्या संदर्भात आम्ही लवादाकडे अपील करून ते लवादाकडे त्याची हिअरिंग चालू आहे. पण ते जे डॉक्युमेंट्स आम्ही ज्यावेळेस घेतले तर ही गंभीर बाब त्यांनी इफ्कोपासून लपवली. इफ्कोपासून लपवली म्हणजे त्यांनी पूर्णपणे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आता तो मुद्दा वेगळा आहे की ज्यावेळेस वरिष्ठ पातळीवरती ज्यावेळेस तुम्ही रिप्रेझेंट करतात तर की वरिष्ठांना माहीत नसते की तुम्ही कोणते कागदपत्र सादर केले आहेत तिथे. ही जी बाब आहे ही एकदम आम्ही निदर्शनात आणल्यानंतर आता वरिष्ठांच्या लक्षात येईल की तुम्ही कोणते कागदपत्र तिथे सादर करून आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे. मला एक सांगा, कोणी फसवणूक केली, कोणाच्या घरी केली? शेतकरी सहकारी संघ जो आहे तो इफ्कोचा मेंबर आहे कोपरगाव. यांनी ज्यावेळेस ठराव पाठवायचा होता इफ्कोला तर इफ्कोनी त्यांना मागणी केली होती की तुमच्या संस्थेचा जो चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये जो माणूस आहे किंवा त्या संस्थेचा सीओ आहे, मॅनेजर किंवा सीओ, त्यांचे आपण ठराव आमच्याकडे इलेक्शनसाठी आपण पाठवण्यात यावे. तर शेतकरी सहकारी संघ कोपरगाव यांनी कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी न करता कायदा तुडून त्यांनी विवेक कोले यांचं नॉमिनेशन त्यांनी तिथे पाठवलं. म्हणजे सगळी सत्यता माहीत असताना इफ्कोनी पत्रात नमूद केलं असताना त्यांनी त्या कोणत्याही बोर्डात नव्हते, ते फक्त सभासद असतील त्यांच्या संस्थेचे, तर त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचा तिथे ठराव जो आहे तो इफ्कोला पाठवून दिला. इफ्कोनी पण पडताळणी केली नाही. इफ्कोनी पण त्यांच्यावरती विश्वास ठेवला की आपली संस्था आहे, आपण ठरावची पडताळणी केली नाही. 10 लाखासाठी इफ्को पडताळणी करत नाही की एवढी मोठी संस्था असल्यामुळे त्यांनी केली नाही. आणि ज्यावेळेस हे जे प्रकरण आहे आम्ही लवादाकडे गेलो आणि ज्यावेळेस आम्ही सादर केलं प्रकरणामध्ये की हे बोर्डाच्या डायरेक्टर लिस्टमध्ये आहेत का नाही, हे आमच्या निदर्शनात ज्यावेळेस त्यांचे अहवाल आम्ही माहितीच्या अधिकारात मिळवले की त्यांचे दुहेरी सभासदत्व सिद्ध करण्यासाठी, तर त्यावेळेस ही बाब निदर्शनात आली की हे तर बोर्डामध्येच नाहीये. म्हणजे ह्या जे बेसिक नॉर्म्स जे लागतात आपल्याला इजिबिलिटी क्रायटेरियासाठी ती ही फुलफिल करत नाहीये. म्हणजे याच्यामध्ये सर्वात मोठा जो कोणी गुन्हा केलेला आहे त्या संस्थेचा चेअरमन, त्या संस्थेचे व्हाईस चेअरमन, बोर्डातले जे मंडळी आहे त्यांनी संगलमताने हा ठराव त्यांच्या चुकीचा एकदम पाठवलेला आहे. तर त्यामुळे यांच्यावरती पण कारवाई व्हावी अशी पण आम्ही मागणी केलेली. पण प्रथमतः कारवाई ही ज्या माणसाच्या नावाने ठराव गेलेला आहे तिथे हा एकदम चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे आणि इफ्कोला अंधारात ठेवून केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्ही इफ्कोच्या निदर्शनास आणल्यानंतर इफ्कोनी पण त्याच्यावरती कडक कारवाई करण्याचे आम्हाला आश्वस्त केलेले आहे. आणि हे जे इलेक्शन ज्यांच्या अथॉरिटीखाली होतात, कॉपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे कॉपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी आहे मल्टीस्टेट ऍक्टची, ज्यांचं दिल्लीला कार्यालय आहे, त्या चेअरमन साहेबांना भेटून 18 तारखेला आम्ही निवेदन मेलद्वारे पण केलं आणि समक्ष जाऊन पण दिलं. त्यांनी पण यात चौकशीचे आदेश दिलेले आहेत करतात आहे. तिथं त्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून त्यांचं नाव लावलेलं आहे. ही सरळ सरळ फसवणूक दिसते आहे. त्या अनुषंगाने आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. निवडणूक ही 2024 साली झाली होती, मे 2024 साली. अजूनही ते त्या संघटने तर बघताल मी आपल्याला देतो, हे 2023ला त्यांचं इलेक्शन झालेलं आहे. 2023 ते 27 मध्ये 17 लोकांचं बोर्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं कुठेही नाव दिसणार नाही. नंतर सभासद होते नाही, त्याच्यात स्वीकृत संचालक पण नाही. त्याची पण मी तुम्हाला पुरावा याच्यामध्ये आता हे त्यांचा अहवाल आहे
1/4/2024 ते 25चा याच्यामध्ये जी यादी आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांचं नाव नाहीये तिथे. सुकृत संचालक आणि कायद्यामध्ये त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेला आहे. हा जो मल्टी स्टेटचा इथं रूल्स आहे 19H म्हणून, त्याच्यामध्ये प्रोसिजर फॉर कंडक्ट ऑफ इलेक्शन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलेले कोणाचे ठराव लागतील. म्हणजे हा इफ्कोची फसवणूक म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक, हा एकदम गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे की ज्या संस्थेसाठी आपण अट्टाहास करीत आहात की जिथं आपण संचालक पद म्हणून मिळवलं पाहिजे ना, तर त्या संस्थेसाठी त्यांनी इफ्कोची फसवणूक नव्हे तर पूर्ण भारतवर्षाच्या जे शेतकरी आहेत त्यांचीही फसवणूक आहे. ही संस्था काय कोणा एका मालकीची नाहीये, तिथं काय कुणी इंडिव्हिज्युअल मेंबर राहू शकत नाही. ही शेतकऱ्यांनी स्थापन केलेली एक जगातील 1 नंबरची संस्था आहे. इफ्कोचा ज्या संस्था आहे त्या 19 संस्था त्यांच्या इफ्कोच्या अंतर्गत. इफ्को ही 70 ते 80 हजार कोटीची टर्नओव्हर असणारी संस्था आहे आणि त्याचबरोबर इफ्को टोकियो आहे, त्याच्यानंतर त्यांच्या ओमानमध्ये फर्टिलायझर कंपनी आहे, अशा त्या मिळून त्या ग्रुपचा टर्नओव्हर 1 लाख कोटीपर्यंत आहे. आणि इफ्को ही जगातील 1 नंबरची संस्था जिनी देशामध्ये नव्हे तर जगामध्ये नावलौकिक केलं, अशा संस्थेवरती शेतकरी हे प्रतिनिधी म्हणून जात असतात आणि हे खोट्या कागदपत्र देऊन तिथं प्रतिनिधित्व करत आहात ह्या सगळ्या शेतकऱ्यांची. ही सगळ्यात महत्वाची आणि गंभीर बाब आहे.